मज दावाव्या सुभट शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभट तुका म्हणे रुद्रांजनीची या कुमरा काय भक्ती त्याच्या वाटा मज दावाव्या सुभटा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपा दाणे ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वाचण्याती भाविका प्रथम नमनुकृगणाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण जंचनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोतजन तया मादरंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हरिदान विठ्ठल नाम उच्चारत तया मादरंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या मासे दंडवत ऐसन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानोण्या पुल्या बाळ चालवे सकळा नामान विठ्ठल विठ्ठल रामधूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्चे यावत जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय अखंड धिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार किम निमित्तानं कीर्तनाची सेवा सगळ्यांना जरी माहिती असलं तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी काळभैरवनाथाच्या या जयंतीनिमित्त घडवून आलेला हा भव्य आणि दिव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा त्यामुळे सबंध कमिटी मंडळीकडून मंदिराच्या या सर्व विश्वस्त मंडळी समिती मंडळीकडून मला कीर्तनाचं निमंत्रण देणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भगवताचार्य आमचे चेतन दादा माथेपोड यांनी तुमच्या कमिटीच्या मार्फत आता सगळ्यांची जाऊ नाहीत माहिती नसते तरी मी नाही का समस्त ग्रामस्थ मंडळी यवत्या सप्ताह कमिटीकडून अण्णासाहेबजी डोरगे चेअरमन दादासाहेबजी माने नानासाहेबजी डोरगे यांच्या मार्फत आमच्या चैतन्य महाराजांनी तुमच्या गावकऱ्यांकडून हे मला कीर्तनाचं दिलेलं निमंत्रण त्यामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी दोन्ही मृदंगाचार्य महाराज विनेकरी भालदार चोपदार प्रकाशजी महाराज घुले विनोदजी महाराज झेंडे नानासो शितोळे उत्तमबुवा ढवळे विजय धर्माधिकारी गुणाजी महाराज पोले सगळे नाही का याच्यात नाव आहेत ते नसलेली सगळी टाळकरी मंडळी लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीचा नारदाच्या गादीवरून मी मनोभावी वंदन करतो सगळेच पांडुरंगाच्या स्वरूपात आणि ज्या देशभक्ताचा मला आदर आहे असे सर्व देशभक्त मी मुद्दाम कीर्तनाला बोलवले नवनाथजी यादव राजेंद्र डोंबाळे बाळासो दोरगे अनिलजी वडणे सचिनजी खुटवड हे देशभक्तांचाही स्वाभिमान आहे तुम्ही बसलेले सगळे हरिभक्त विनेकरी भालदार चोपदार लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक श्रोते आणि या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी
आमचं होतं थोडं अपस्वरात. हे मंडळी आहे स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं काळ भैरवनाथाच्या दरबारात. वाजवा टाळ्या. नाहीतर येसाल रागाच्या भरात, हणसाल तोंडावर परात, किंवा काढसाल गावानं वरात. पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि जर का कीर्तन पटलं, बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरासोरात. विठ्ठल विठ्ठल. त्यातल्या त्यात तुमची माझी पहिली झाली भेट बर का. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट, उघडतो माझ्या बुद्धीचं गेट. कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आणि काळ भैरवनाथ भगवान असो का महादेव असो का हनुमंतराय असो, हे देव महादेवाचाच अवतार काळ भैरवनाथ आणि महादेवाचाच अवतार हनुमंतराय. म्हणून हनुमंतरायाचं वर्णन करणार मी अभंग तुमच्या पुढं प्रस्तुत केला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. जगद्गुरु तुकोबाराय वास्तविक पाहिलं तर एकनिष्ठ भक्त कोणाचे? पांडुरंगाचे. पण अभंगात काय म्हणतात? शरण शरणजी हनुमंता. एकनिष्ठ भक्त तुकोबाराय पांडुरंगाचे, पण हनुमंतरायाला का शरण जातात? हे एवढा प्रश्न एवढं ध्यानात ठेवा. कुणीकडे जरी गेले तरी आपल्यावर याच्यावर यायचंय बरं का, अर्ध्या एक तासानं समजा. नाही का? एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे, तुकोबाराय एकनिष्ठ भक्त, पण हनुमंतरायाला का शरण जातात? तर पहिला मुद्दा आहे राजकारण आणि परमार्थ. या दोन्हीचा जर विचार केला तर दोघांमध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. आता माझ्या कीर्तनात, या 1.5-2 तासाच्या कीर्तनात राजकारण आणि परमार्थ हा शब्द 2 तास उच्चारला जाणार आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस माझ्या तोंडात तुम्ही राजकारण शब्द म्हणेल, त्या त्या वेळेस डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत. आणि ज्या ज्या वेळेस मी परमार्थ म्हणेल, त्या त्या वेळेस डोळ्यासमोर आणायचं ते रामायण. बरं का, मी काही इथं राजकारण करायला आलो नाही बरं का. पण आणि कीर्तनकारानं 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये. कीर्तनकारानं कीर्तनात कधी आपल्या राजकारण सांगू नये. का? ते 2 रुपयाच्या पेपरला वाचायला भेटतं. माणसं उद्योग सोडून इथं बसलेली नसतात. दुसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी जातीवर बोलू नये. का? सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. आणि तिसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये. कारण की बसलेले श्रोते कीर्तनकार मायबा नाही का, कीर्तनकारापेक्षा बसलेले श्रोते संसारात जास्त सुज्ञ आणि तज्ञ असतात. आणि त्यांच्या पुढे त्याच गप्पा हाणणं म्हणजे भर पावसात मोड धरणं ठरतं. म्हणून कीर्तनाची मर्यादा घालून दिलेली. भक्ती ज्ञानविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. म्हणून ज्या ज्या वेळेस मी डोळ्यासमोर तुमच्या माझ्या तोंडातून शब्द राजकारण येईल, त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत, आणि परमार्थ म्हणेल तर डोळ्यासमोर आणायचं ते रामायण. हे पाठच करा आता 2 वाक्य. विठ्ठल विठ्ठल. ज्याला उच्च कोटीचा परमार्थ करायचा त्यानं रामायण वाचावं, आणि ज्याला उच्च कोटीचं राजकारण करायचं त्यानं महाभारत वाचावं बरं का. म्हणून रामाने का परमार्थ आणि राजकारण या दोन्हीचा जर विचार केला तर दोघांमध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की परमार्थामध्ये त्यागी माणसाला किंमत आहे, राजकारणामध्ये भोगी माणसाला किंमत आहे. परमार्थ हा सिद्ध व्यक्तीचा आहे, राजकारण हे प्रसिद्ध व्यक्तीचं आहे बरं का. परमार्थामध्ये सेवकाला महत्व आहे, राजकारणामध्ये मालकाला महत्व आहे. बरोबर ना? परमार्थामध्ये सेवा महत्वाची, राजकारणामध्ये मेवा महत्वाचा आहे बरं का. परमार्थामध्ये बरं का नम्रता घेतल्याशिवाय परमार्थ करता येत नाही, आणि दादागिरी केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. तुमच्या डोळ्यासमोर चित्र ती कॅसेट राजकारणाची भरली, तुमच्या डोळ्यासमोर तेच येईल, पण मी ती आणू देणार नाही. तुमच्या पुढे मी महाभारत आणणार आहे, काळजी करू नका
बरं का. नम्रता घेतल्याशिवाय परमार्थ करता येत नाही आणि दादागिरी केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. चला महाभारतामध्ये बिना तिकिटी, काळजी करू नका बरं का. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णानं किती नम्रता घेतली कौरवाच्या पुढं. अरे तरुण स्त्रिया विधवा होतील, रक्ताचे पाठच्या पाठ वाहतील, नका नादी लागू. अरे जे काय होईल ते पांडवाला त्यांच्या वाट्याचं द्या. नम्रता घेतली कोणी? भगवान श्रीकृष्णाने. शेवटी नम्रतेनं काम जमलं का? नाही जमलं. शेवटी दादागिरीच करावी लागली. म्हणून राजकारणामध्ये दादागिरी केल्याशिवाय राजकारण करता येत नाही आणि नम्रता घेतल्याशिवाय परमार्थ करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. राजकारणामध्ये आश्वासन आहे, परमार्थामध्ये आशीर्वाद आहे. ध्यानात धरायला तुम्ही बरं का. परमार्थामध्ये काय आहे? आशीर्वाद आहे. राजकारणामध्ये आश्वासन आहे. आता या राजकारण आणि परमार्थ, आश्वासन आणि आशीर्वाद याचा जर विचार केला तर दोघांमध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की मांगने के बाद मिल जाता है उसे आश्वासन कहते हैं, और न मांगने के बाद मिल जाता है ना उसे आशीर्वाद कहते हैं. और अंतकरण की शुद्धता हो तो आशीर्वाद मांगना नहीं पड़ता रे, मिल जाता है. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणून आशीर्वाद आणि आश्वासन दोन्हीचा तुम्ही विचार करा. चला महाभारतामध्ये, महाभारत बरं का. आता रामायण आणि महाभारत म्हणजे राजकारण आणि परमार्थ. आणि एकाच वाक्यात तुम्हाला जर सांगायचं झालं, आता गुरुवारी ढोक महाराजांच्या मुखातून तुम्ही रामायण पाठच झालं सगळ्या लोकांना, पण इथं रामायण सांगायचं म्हणल्यावर 7 दिवस लागतात आणि महाभारत सांगायचं म्हणल्यावर लागतील 2-4 वर्ष लागतील. आपण टीव्हीला तर महाभारत बघितलेच आहे. नाहीतर आता काही माणसं प्रश्न विचारतात, महाराज आम्ही आतापर्यंत भरपूर महाराज बघितले, रामायणाचार्य बघितले, भागवताचार्य बघितले, शिव महापुराणाचार्य बघितले, पण कुणीच महाराज महाभारताचार्य का झाला नाही याचं कारण तुम्हाला आज सांगतो. कारण की तुमच्या माझ्या घरात सगळं महाभारतच आहे. समाजाला विचाराची गरज आहे, ती कशाची? रामकथेच्या विचाराची गरज आहे. मग कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत? एकाच वाक्य सांगतो बरं का. माझ ते माझ आणि दादाचं तेही माझ, याला म्हणतात महाभारत. कळलं ना? आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. आणखी बारीक सांगतो तुम्हाला. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे बरं का. म्हणून पुन्हा एक मुद्दा आहे का, माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला राजकारण म्हणतात का. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला परमार्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज आमच्या गावातल्या सप्त्याला 150 वर्ष झाले, 200 वर्ष झाले. आणि सप्ताह झाल्याच्या नंतर सगळी कमिटी मंडळी बसती आणि हिशोब लावतात नाही का. या महाराजाला इतकी दिले, मंडपला इतका खर्च गेला नाही का, सिस्टीममध्ये इतका खर्च गेला, अन्नदानात इतका खर्च झाला. आपण असं लिहित असतो, पण शेवटीच्या वळीमध्ये हे पण वाक्य लिहा, आपल्या गावातल्या सप्त्याला इतके वर्ष झाले, आपल्या वागणुकीत किती बदल पडला, हे पण लिहिणं फार गरजेचं आहे बरं का. नाहीतर काही अर्थ नाही महाराज नाही का. नाहीतर मी नेहमी सांगत असतो, काही काही गावचे सप्ते असे उतवाल्यावानी करतात, त्याला अर्थ नाही महाराज. परमार्थ आपल्या अंतःकरणात किती रुजला हे महत्वाचं आहे. आज या गोष्टीची रामकथेच्या विचाराची आज नितांत गरज आहे. आज आमच्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. नाहीतर रामायणातील पात्रांचा विचार करा. सक्के नाही सावत्र भाऊ आहेत,
राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा, पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार केला, त्याचं नाव आहे भरत. विठ्ठल विठ्ठल. बर का परमार्थ आणि राजकारण आता तुम्हाला कळलं नाही का? एकच वाक्यात सांगून गेलो मी. म्हणून विचाराची गरज आहे ती परमार्थामध्ये. कशाची गरज आहे? आशीर्वादाची गरज आहे परमार्थामध्ये, आणि आश्वासनाची गरज कुठं आहे? राजकारणामध्ये आहे. चला, महाभारतामध्ये कुणी आश्वासन दिलं, कुणी रामायणात आशीर्वाद दिला नाही का? तुम्हाला रामायण महाभारतात ते पुरावे देतो, विचार करा. आश्वासन कुणी दिलं? भीष्माचार्यांनी आश्वासन दिलं. कुणाला? कौरवाला. ज्यावेळेस महाभारती युद्ध ठरलं बघा, म्हणून महाभारतातली लढाई किती दिवस लढाई चालली? 18 दिवस लढाई चालली. आणि रामायणातली लढाई 72 दिवस लढाई चालली. कुठली? रामायणातली. पण महाभारताच्या त्या लढाईमध्ये हे बघा, महाभारत घडलं कुठून? वास्तविक पाहता धर्मराज युधिष्ठिर त्यांना त्या सभेमध्ये निमंत्रण आमंत्रण काहीच नव्हतं, तरी पण त्या सभेमध्ये गेले. कोणती सभा? ही सभा. ही म्हणजे भजनाचा डाव नाही, हे पत्त्याचे डाव जर आता 4-2 वर्षात बंद झाले बरं का. वास्तविक पाहता तिथं बोलवलं नाही तरी पण गेले. म्हणून माणसानं कुठं जावं आणि कुठं जाऊ नये याला शास्त्र आहे बरं का. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी नाही बोलवलं तरीही जावं, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. 4 ठिकाण असेत नाही बोलवलं तरी जाता येतं. कुठं कुठं? आई वडिलाच्या घरी मुलाला नाही बोलवलं तरी जाता येतं, मित्राच्या घरी मित्राला नाही बोलवलं तरी जाता येतं, गुरुच्या घरी शिष्याला नाही बोलवलं तरी जाता येतं, आणि भगवत कार्यात भक्ताला नाही बोलवलं तरी जाता येतं. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया. नाहीतर घरी कुल्लरच्या हवेखाली झोपलेले तुम्हाला सकाळी म्हणतील, आम्हाला कुठं कीर्तन ऐकायचे निमंत्रण? अरे ते काय कार्यक्रम आहे का बारशा तुला निमंत्रण द्यायला? तुला चिकनगुन्या आणि कोरोना झाला, तू डॉक्टरकडे का? डॉक्टर तुझ्याकडेच होता. व्याधी पिढीला धावे वैद्याच्या घरा, आपुल्या परिहारा लागोनिया. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावी रिगावया. अशा ठिकाणी कीर्तनाला बोलवायची गरजच नाही. पण हाच नियम कुठेही लावायचा नाही, नाहीतर निघले कुठेही ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. नाहीतर इकडचं नाही तिकड सांगतो. म्हणून बरं का, लग्नाला निमंत्रण पत्रिका असल कुणाजी महाराज तरच जाऊ बरं का. नाहीतर काही माणसं इकडचं नाही तिकड सांगतो, ज्या भागाला नाव नाही तिकडचं. आणखी 1 तास इथलचं काहीच सांगणार नाही, पण उद्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. तिकडचं सांगतो, आमच्या आळंदीकडलं सांगतो बरं का. विचार करा, निमंत्रण आमंत्रण काहीच नाही, लग्नाला निमंत्रण पत्रिका असेल तरच जावं. दोघांनी धाडस केलं. ते म्हणले, का रे आपल्या जेवायची सोय? काळजी करू नको रे, मंगल कार्यालय. कोणतं? ज्ञानसागर मंगल कार्यालय आमच्या आळंदीतलं नाही का. एक म्हणलं, का रे पण आपल्याला निमंत्रण नाही रे? नसू दे रे. आणि कुणी जर विचारलं तर मुलीकडलं सांगायचं, आणि मुलीकडनं विचारलं मुलाकडलं सांगायचं. पार तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत बैमाना 2 शब्दावर जेवायचे. सकाळी मुलीकडलं, संध्याकाळी मुलाकडलं, मुलीकडलं मुलाकडलं मुलीकडलं. पाठच झालं, दुसरा उद्योगच नाही. खाता खाता मराव पण माग न सराव. आणि मग नेहमीच्या सवयीनं दोघं जेवायला बसते. जेवायला बसते, पंक्तीचा मालक आला. मक्खी चूस. मक्खी चूस म्हणजे तुपात नाही, कडीत माशी पडली तर बाजारांत सोडली नाही, व्याजासहित वसुली करून घेतली. त्याचा उद्देश इतकाच, जेवणाऱ्यांना जास्त जेवू नये, हा खाऊ घालणाऱ्याचा उदार हेतू. समजत पहा घरी गेल्यावर. आणि मग ती नेहमीच्या सवयीनं दोघं जेवायला बसले. पंक्तीचा मालक आला आणि ते 2 अनोळखी चेहरे बघितले. पंक्तीचा मालक थांबला आणि विचारलं, कुठले तुम्ही? दोघांनी खाली माना घातल्या. तो पंक्तीवाला म्हणला, ओ खाली माना घाले, कुठले तुम्ही? माग नका बघू, हा की बात चल रही. कुठले तुम्ही? आम्हीच. हा तुम्हीच कुठले? मुलीकडले. काय? नाही गडबड झाली गडबड झाली गडबड झाली. आम्ही मुलाकडले. काय? नाही मुलीकडले. नाही मुलाकडले. नाही मुलीकडले. उठ, लाज वाटते का रे तुला? कशाची? मुलाकडलं मुलीकडलं म्हणायला म्हणजे? अरे लेका माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण, आणि मुलाकडलं मुलीकडलं म्हणूनच निमंत्रणाशिवाय जाऊ नये. विठ्ठल विठ्ठल. युधिष्ठिर बर का, त्यांना निमंत्रण आमंत्रण काहीच नाही, तरी पण त्या सभेमध्ये गेले. अख्खं आपलं राज्य डावावर लावलं. स्वतःची पत्नी द्रौपदी डावावर लावल्याच्या नंतर घडला प्रकार असा. द्रौपदीला वाटलं माझे सिंहासारखे 5 पती या मला दुःखातून मोकळं करतील. तिनं आपल्या 5ही पतीकडे बघितलं. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज, युधिष्ठिर.
पाचही पतीकडे बघितलं, द्रौपदीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पाचही पतीकडे बघितलं ना, आवाज दिला आपल्या पतीला, वाचवा मला स्वामी. चौघांनी माना खाली घातल्या, पण गरम रक्ताचा दादा भीम टारकन उठला. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात, थांब भीमा. ट्रकला ब्रेक लागला तसा भीम जाग्यावर थांबला. तिला वाटलं माझी सिंहासारखे पाच पती कोणत्याच कामाचे नाहीत. मग लक्ष गेलं, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, 180 वर्ष ज्या भीष्माचार्यांचं वय होतं, ज्यांच्याकडे सत्तेचा राजदंड होता, जे नात्यांना सासरे होते, मामाजी होते, तिला वाटलं हे तरी मला या दुःखातून मोकळं करतील. घळघळ घळघळ द्रौपदीच्या डोळ्याला धारा लागल्या. भीष्माचार्यांकडे बघितलं आणि द्रौपदीने भीष्माचार्याला सासऱ्याच्या नात्यानं कळवळून हाक मारली, वाचवा मला मामाजी. त्यांनी सुद्धा सत्तेपोटी मान खाली घातली. आता द्रौपदीचा राग अनावर झाला. भीष्माचार्यांकडे बघितलं, लाल डोळे केले द्रौपदीने आणि भर सभेमध्ये भीष्माचार्याला द्रौपदीने प्रश्न केला, आचार्य मी हरल्या गेले का? कारण माझ्यापूर्वी माझे 5 पती जुगारात हरल्या गेले. ते पारतंत्र्यात आहेत, कौरवाच्या ताब्यात आहेत. मग पारतंत्र्यात राहणाऱ्या पांडवाला स्वतंत्र द्रौपदीपणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? ते आधी हरले आणि मला डाव लावतात. भीष्माचार्य म्हणतात, पोरी आता जरी तुझं खरं असलं, पण मी आता त्या पार्टीचं खाल्लेलं आहे. ही बिमारी तेव्हापासून आहे. भीष्माचार्यासारख्यानं म्हणावे की मी त्या पार्टीचं खाल्लेले, कोणत्या पार्टीला मतदान करू? माझा सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. नंतर प्रकरण असं घडलं, एकही पांडव मरत नाही. नंतर दुःशासन, दुर्योधन कोणाकडे गेले? भीष्माचार्यांकडे. आचार्य आव तुम्ही गाता एकीकडलं आणि खाता एकीकडलं, म्हणजे आव एकही पांडव मरत नाही, तुम्ही लढाई करता तरी कशी? असं म्हटल्याच्या नंतर भीष्माचार्य म्हटले, अरे काळजी करू नका कौरवांनो, उद्या सूर्यास्तापर्यंत तुम्हाला एकही पांडव जिवंत दिसणार नाही, असं तुम्हाला मी आश्वासन देतो. काय देतो? आश्वासन. आलं ना मुद्द्यावर आपल्या? काय म्हटले? आश्वासन देतो. परिणाम काय घडला? आता चतुरातो शिरोमणी भगवान श्रीकृष्णानं असं डोकं चालवलं महाराज. द्रौपदीला खांद्यावर घेतलं आपल्या बहिणीला आणि भीष्माचार्यांच्या त्या कक्षेमध्ये नेलं. हातामध्ये बांगड्यांचा खळखळाट, पायामध्ये पैंजणांचा आवाज. आणि त्या अवस्थेत भीष्माचार्यांनी नेमके डोळे उघडले. नेमकं द्रौपदीनं दर्शन घेतलं. डोकं टेकवलं भीष्माचार्यांच्या पायावर. मागचा पुढचा विचार केला नाही. भीष्माचार्याने डायरेक्ट आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. द्रौपदी म्हटली, आचार्य आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. तू कोण आहेस? मी द्रौपदी आहे, तुमची सून. मग घाबरून गेले भीष्माचार्य, काय देवा? आज तुम्ही सकाळी दिलेला, कौरवांना दिलेला आश्वासन खरं का आता तुम्ही मला सौभाग्यवती दिलेला आशीर्वाद खरा? एवढा 180 वर्ष वयाचा भीष्माचार्य, पण डोक्याला हात लावला. तुला इथपर्यंत बेटा तुला आणलं कोण? त्याचं नाव मला सांग. माझ्या सख्यानं आणलं, माझ्या भावानं, भगवान श्रीकृष्णानं. बरोबर आहे. भीष्माचार्या सारख्यानं डोक्याला हात धरावं इतकं द्रौपदीनं डोकं चालवलं, ते श्रीकृष्णानं चालवायला लावलं. सांगा आचार्य, तुम्ही कौरवाला काय आश्वासन दिलं रणांगणामध्ये? उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत दिसणार नाही, हे त्यांना दिलेलं आश्वासन खरं का आता तुम्ही मला दिलेला आशीर्वाद खरा की सौभाग्यवती भव? काहीच म्हटले नाही भीष्माचार्य. आता हा मुद्दा इथंच जाग्यावर राहू द्या. आता इकडे रामायणातला मुद्दा घ्या, कारण की आपल्याला फक्त महाभारतातलं काय बघायचंय? आश्वासन. आपल्याला आशीर्वाद बघायचा आहे तो रामायणातला बघायचा आहे. बर का? रामायणात असा प्रसंग घडला ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली. शक्ती लागल्याच्या नंतर अख्खी वानर सेना रडायला लागली. बघा काही काही जुन्या माणसाच्या घरी काही काही ते फोटो होते बघा रामायणातले.
प्रभू रामचंद्राच्या मांडीवर लक्ष्मणाची मान आहे आणि अख्खं वानर सैन्य डोक्याला हात लावून बसलेलं आहे. विभीषण जे आहेत, जामवंत आहेत, हनुमंतराय आहेत. हे चित्र डोळ्यासमोर आणा तुम्ही रामायणामधलं. डोळ्याला धारा लागल्या, आपल्या भावाला शक्ती लागली आणि आपल्या भावाच्या बंधुप्रेमाचा 14 वर्षातल्या केलेल्या उपकाराचा एक न एक दिवस प्रभू रामचंद्र आठवत होते. अरे लक्ष्मणा, एकदा माझ्यासाठी उठ लक्ष्मणा. अरे तुझ्यासारखं बंधुप्रेम परत भेटणार नाही. म्हणजे अरे माझ्या करता लक्ष्मणा 14 वर्ष निराहारी राहिला, जेवण केलं नाही, झोपही घेतली नाही. लक्ष्मणा, एकदा या रामा करता उठ. अख्खा जग मला मागतं, पण लक्ष्मणा आज मी तुला मागतो, माझ्या करता एकदा लक्ष्मणा उठ. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. देवाच्या डोळ्याला धारा लागल्या दादा हो. लक्ष्मणजी उठत नाही. घाव छातीमध्ये लागलेला आहे, डोळ्याला धारा लागल्या. जगाचे अश्रू पुसणारा जगाचा बाप, पण देवाच्या डोळ्याला आज धारा लागल्या. लक्ष्मणा, एकदा माझ्या करता उठ बाबा, एकदा उठ. अरे तुला जर असं तुला काळजी करू नको. अरे माझ्या स्वसामर्थ्याच्या बळावर, स्वसामर्थ्याच्या बळावर मी लंकेवर स्वारी करील. माझा विजय होईल, रावणाचा पराजय होईल, लंकेचं राज्य मी प्रस्थापित करल. या दादा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या चैतन्य महाराजा करता. आम्ही गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजींकडे सोबतच 5-7 वर्ष काढले. त्यांनी मोठ्या भावासारखं आम्हाला सांभाळलं, म्हणून आम्ही त्यांना आदरांना दादा म्हणतो. या डोर आता नाही बसा. आता तुम्ही आले की जरा मला दडपण आलं जरा बघा. मोठे माणसं आलं की दडपण येतं, मोठे माणसं नसले कसंही दडपून नेता येतं. विठ्ठल विठ्ठल. सोबत गुरुबंधू होतो यात नवल नाही. ज्यावेळेस मला लाड गुरुजी घरूनच घेऊन आले त्यावेळेस मुराळीच हे झाले होते नाही का. आणि इथं यायला कारण हे मुराळी हेच नाही का, पण योगायोग त्यांचं 7 ते 9 कीर्तन करून डायरेक्ट ते आपल्या इथे कीर्तनात आले नाही का. म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो आणि तुम्हालाही शांत चित्तानं ऐकायला तुम्हालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, प्रभूच्या डोळ्याला धार लागल्या. अरे लक्ष्मणा, एकदा माझ्या करता उठ. बर माझ्या करता नको उठू लक्ष्मणा, तू कोणा करता उठ. मी आता अयोध्येत जाईल, अयोध्येचं राज्य प्रस्थापित करल. राजा राणीच्या स्वरूपात आमच्या सीतेचा माझा राज्याभिषेक होईल. पण ज्यावेळेस पहिल्यांदा मी अयोध्येमध्ये पाय टाकल त्यावेळेस कौसल्या माता समोर येईल, सुमित्रा माता येईल. अरे रामा, 14 वर्षाच्या अगोदर तुम्ही 3 जण गेला होता, आता 2 नवरा बायको आला. माझा लाडका लक्ष्मण कुठे गेला. त्या सुमित्रा माते करता लक्ष्मणा एकदा उठ. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे लक्ष्मणा, राजा राणीच्या स्वरूपात आम्ही सिंहासनावर बसू. अयोध्येच्या राज्याभिषेक सोहळा थाटात पार पडल आणि आमच्या राजा राणीच्या स्वरूपामध्ये दर्शन घ्यायला भरताची बायको मांडवी माझ्या पाया पडायला येईल. मी तिला हात वर करून आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. तिचं अनुकरण शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती तिचं अनुकरण करल. ती माझ्या पाया पडायला येईल, मी तिला हात वर करल, आशीर्वाद देईल. श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण त्या दोघीचं अनुकरण ज्यावेळेस लक्ष्मणा तुझी लाडकी उर्मिला बायको माझ्या पाया पडायला येईल, त्या उर्मिलेला मी काय आशीर्वाद देऊ. उर्मिले, केवळ माझी बायको सोडवण्यासाठी तुझं कुंकू पुसावं लागलंय, त्याच्याकरता उर्मिले मला माफ कर. एकदा लक्ष्मणा त्या उर्मिले करता उठ. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. त्यावेळेस विभीषणजीनं दिरुसा दिला, काळजी करू नका प्रभू, आमच्या लंकेमध्ये सुसेन नावाचा एक गाजलेला वैद्य ते काहीतरी करल. पण जाणार कोण. हनुमंतराव तयार होते. चिंता मत करो मालिक, बिगल पेट्रोल की गाडी तयार है. जय श्रीराम. हनुमंतजी गेले आणि हनुमंतराय कुठे गेले.
तिथं शेण कक्ष जेथे होती त्या सुसेन नावाच्या वैद्याची क्वाड बघितला, झोपेत घोरत होता. सुसेन नावाचा वैद्य लंकेतला क्वाट खाली हात घातला आणि क्वाट उचलणार. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला कसं माहिती? मी तिथं बसलो होतो, सगळ्या भानगडी मला माहिती बरं का. क्वाट खाली हात घातला सुसेन नावाच्या वैद्याच्या आणि हनुमंतराय क्वाट उचलणार, पण बुद्धिमत्ताम वरिष्ठम, डोकं चालवलं हनुमंतराय. अरे रे रे, जर आपण क्वाट सहित जर डॉक्टर उचलला तर तिथं गेल्यावर म्हण काय हमारोत राव तुम्ही उशीर केला. अहो ते हमकांप इंजेक्शन त्या कपाटात राहिलं, ते मेडिकल तिथं राहिलं, त्याच्यापेक्षा दवाखान्यात सहित डॉक्टर उचलून न्यावा. अख्खी त्याचं बंगलाच उचलून घेतला डॉक्टरचा, म्हणजे सुसेन नावाच्या वैद्याचा. आणि इथे आणून मांडला. लक्ष्मणाला शक्ती लागले त्या ठिकाणी. परिणाम त्या सुसेन नावाच्या वैद्यानं सांगितलं, आमच्या सरकारचं असं ताकीद आहे रावणाचं, पलीकडल्या पार्टीतलं मेलं तरी चालल पण विलास सांगायचा नाही. विभीषणजी होते, अरे मला सांगतो का, मी आहे ना तिथलाच. नाही पण नंतर विभीषणजींनी विनंती केली, त्यांच्या विनंतीला सुसेन नावाच्या वैद्यानं मान दिला. परिणाम असा झाला, प्रभू रामचंद्राला सांगितलं सुसेन नावाच्या वैद्यानं, देवा एक काम करा, द्रोणागिरी पर्वत आहे आणि त्या द्रोणागिरीवर एक वल्ली आहे, ती वल्ली जर आणली, सूर्योदयाच्या अगोदर आणली आणि लक्ष्मणाच्या मुखामध्ये टाकली तर तुमचा लक्ष्मण तुम्हाला जिवंत भेटल, पण ती सूर्योदयाच्या आत आली पाहिजेत. असं म्हटल्याबरोबर हनुमंतजी तयार होते. जय श्रीराम. हनुमंतरानं जशी उडी मारली, प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे हनुमान सूरज निकलने से पहले आना. हनुमान, काही माणसं म्हणतील महाराज सिस्टीम चांगली, आम्ही ऐकणारे चांगले, तुम्ही चौताळू चौताळू का बोलता? हे बघा, हे प्रसंग आहेत, प्रसंग आहे तसं बोलावं लागतं. हे हनुमंतराया असं जमल का एवढ्या लांब गेल्यावर? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत? पहाडी आवाजावाला पाहिजेत, मिळमिळ आवाजावाला नाही मिळ जुळत. शिवाजी महाराज चरित्र कसं सांगितलं पाहिजेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तलवार, या आवाजात चांगलं वाटतं. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, आणि इथं काय कांदा कापायचा काय? तसं ज्या ते आवाजात जे सांगावं लागतं तसं हनुमंतजीनं उड्डाण केलं. प्रभू रामचंद्रजी म्हणतात, अरे हनुमान सूरज निकलने से पहले आना. हनुमान सूरज निकलने से पहले नहीं आया तो मेरी लखन की जान खतरे में. हनुमान सूरज निकलने से पहले आना. आता हनुमंतजी तिकडून म्हणतात, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. आता हे बरोबर आहे का? मी एसटी स्टँडवर गेल्याशिवाय एसटी हलणारच नाही. आता हे म्हणणं उलट आहे ना, मी रेल्वे स्टेशनला गेल्याशिवाय रेल्वे हलणारच नाही. अरे असं म्हण बाबा की मी एसटी निघायच्या अगोदर हजर राहील, मी ट्रेन निघायच्या अगोदर हजर राहील. पण हनुमंतजी उलटे म्हणतात, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे हनुमान ये कैसी बात कर रहा है मालिक, आपको पता नहीं, जब मेरा जन्म हुआ था मेरी माँ अंजना बोली थी, मैं बोला था माँ मुझे बहुत भूख लगी है. मेरी माँ अंजना बोली, अरे जाओ हनुमान पका हुआ फल खाओ. त्यावेळेस तेव्हा सूर्याचा उदय झाला होता, ते तांबडा मला ते सफरचंदासारखं दिसलं. मी सूर्यावर गिळायला धावलो, त्यावेळेस ते पासून मला ते घाबरतंय. मी तिकडे 4 महिने चातुर्मास केला तरी ते निघणार नाही. चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. असं म्हटल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला आनंद झाला आणि प्रभू रामचंद्रानं तिथूनच आशीर्वाद दिला. अरे हनुमंता, सूर्योदयाच्या अगोदर तू येशील असा मी तुला आशीर्वाद देतो. काय देतो? आशीर्वाद. आपलं काय चाललंय? आशीर्वाद आणि आश्वासन. परिणाम काय झाला? रातोरात बजरंगबली गेले आणि तिथं विचार केला. कोणती वली सगळी चमकू लागली. एक आणावी तर परत तो डॉक्टर म्हणाल, काय तुम्ही मेडिकलवर दुसरीच गोळी लिहून दिली, तुम्ही दुसरीच आणली. मग अख्खं मेडिकलच उचलून आणलं. काही माणसं म्हणतील महाराज एवढे बुद्धिमत्ताम वरिष्ठम, हनुमंतराला एवढी वल्ली ओळखू आली नाही. अरे ओळखू आली, पण का आणली? हनुमंतरायाने विचार केला, तिकडे लंकेमध्ये काय अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, तिथं युद्ध चालू आहे आणि लढाई 72 दिवस लढाई चालणार आहे. आज लक्ष्मणाच्या जीवाला धोका आहे.
उद्या दुसऱ्या कोणाच्या जीवाला धोका होईल. मन परत परत मेडिकलवर चक्रा घालण्यापेक्षा अख्खं मेडिकलच उचलून आणलं हनुमंतरायाने आणि द्रोणागिरी उचलून आणला आणि टेकवला. परिणाम आनंद झाला. सुसेन नावाच्या त्या वैद्यानं ती वल्ली घेतली आणि लक्ष्मणजीच्या मुखामध्ये पिळल्यानंतर लक्ष्मणजी जिवंत झाले. प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद श्रेष्ठ ठरला. इथं माझा दृष्टांत संपला. आता चला आपल्या मेन मुद्द्यावर. भीष्माचार्यांनी कौरवांना दिलेलं आश्वासन फेल ठरलं. पण रामायणामधला हनुमंतरायाला दिलेला प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद श्रेष्ठ ठरला. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ आणि राजकारण हे बघा. म्हणून परमार्थात राजकारण असावं का राजकारणात परमार्थ असावा? पाण्यात नाव असावी का नावेत पाणी असावं? हे बघा, नावेत पाणी असेल तर नाव बुडून जाईल आणि पाण्यावर जर नाव असेल तर नाव तरंगून जाईल. तसं राजकारणात परमार्थ असावा का परमार्थात राजकारण असावं? राजकारणात परमार्थ असावा पण परमार्थात राजकारण नसावं. तुम्हाला मुद्दे पटवून देतो बरं का. रामायण महाभारतातले एवढं चांगलं गलिच्छ महाभारत, एवढं असणारं महाभारत, एवढं असणारं महाभारतासारखं राजकारण, पण त्याही राजकारणामध्ये उत्कृष्ट प्रकारे परमार्थ केला तो धर्मराज युधिष्ठिराने. आयुष्यभर दुर्योधनाला सगळे दुर्योधन म्हटले, पण धर्मराज युधिष्ठिर दुर्योधन नाही म्हटले, दुर्योधनाला सुयोधन म्हटले. म्हणजे महाभारतासारख्या राजकारणात उच्च कोटीचा परमार्थ केला तो धर्मराज युधिष्ठिरानं. आणि रामायणासारखं गोड परमार्थ पण त्याही मध्ये राजकारण केलं तर मंथरा मावशीनं कैकेयी काकून. विठ्ठल विठ्ठल. म्हणून गरज आहे ती कशाची? आशीर्वादाची गरज आहे, आश्वासनाची गरज नाही दादा. गरज आहे ती आशीर्वादाची. आता मी थोडा असा बाजूला जातो, बाजूला म्हणजे इथेच उभा राहतो, पण आपल्या मूळ मुद्द्यावर येतो. मूळ मुद्द्यावर काय सांगितलं मी तुम्हाला? जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त कोणाचे? पांडुरंगाचे. अनेक प्रमाण आहेत बरं का. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. सर्व भावे नाही का लोभे आवडे धन आम्हा नारायण तैस्या परी. आमोचा विठ्ठल प्रचंड आणि इतर देवाचे न देखू तोंड. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही येथे. असे अनेक प्रमाण आहेत. पण हनुमंतरायाला का शरण जातात? म्हणजे नेमका आता मुद्दा कोणीकडे चाललेला आहे लक्षात येईल ना तुमचा? म्हणजे हनुमंतरायाला तुकोबाराय शरण जातात हे खरं का? इकडे म्हणतात एक गाव आम्ही विठोबाचे नाम आमचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न देखू तोंड. नामदेवराचे प्रमाण आहेत. कटेवर कर नाही द्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. तुकाराम महाराज नामदेव महाराज एकच. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकलाचा इथून या. ज्या देवाचे कमरेवर हात नाही त्या देवाचं मी तोंडही पाहणार नाही. आमचा विठ्ठल कसा प्रचंड आहे इतर देवाचं तोंड पाहणार नाही. आता हेही कोण म्हणतं? तुकोबारायच म्हणतात. आणि शरण शरण जी हनुमंता हे तुकोबाराय म्हणतात. मग नेमका खरं कोणतं? तुकोबाराय पांडुरंगाला शरण जातात हे खरं का शरण शरण हनुमंता हे खरं? आता हे जाऊ द्या. आता माझं सांगतो तुम्हाला नाही का. कल्पना करा. आता तुम्हाला मी सुरुवातीपासून काय सांगितलं? रामायण आणि महाभारत. मी सुरुवातीलाच एक वाक्य सांगितलं, ज्या वेळेस मी परमार्थ म्हणेल त्या वेळी डोळ्यासमोर आणायचं ते रामायण, आणि ज्या वेळेस मी राजकारण म्हणल त्या वेळी डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत. असं मी ठासून सांगणारा महाराज. पण आता मी कीर्तन सुटल्यावर मी माझ्या मार्गाला लागलो. आणि उद्या सकाळी नाही का यवतच्या मंडळींनी सकाळी 8 वाजता टीव्ही ऑन केली आणि टीव्हीवर सगळ्या चॅनलला हेडिंगवर बातमी आली, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री वैजनाथ महाराज थोरात. अशी बातमी आली. येणार नाही समजा, आली. काय होईल? यवतचे माणसं म्हणतील अरे रात्रीचं कीर्तन खरं काय आता हे मुख्यमंत्री झालेलं खरं? आणि रातोरात मुख्यमंत्री झाले की नाही याच्या अगोदर? मी होणार नाही का? व्हायचं नाही आपल्याला. पण मुद्दा पटवून देतो माझा तुम्हाला.
बरोबर आहे ना? माणसाचं यवतच्या लोकांची असे डोके फिरतील. अरे रात्रीचं महाराज म्हणला मी राजकारणाचा एकही शब्द येऊ देणार नाही, अभंगाला मुद्देसूद कीर्तन केलं, मग रातचं कीर्तन खरं का आता सकाळी मुख्यमंत्री झालेलं खरं? बरोबर आहे ना? नाही का? मग काही हुशार माणसाने डोकं चालवलं नाही का, अरे डोकं लावा, नेमके मुख्यमंत्री झालं तरी कसं असेल, जाऊ दे गेला असेल युपीला आणि तिथल्या भगव्या संन्याशावाल्याला भेटला असेल आणि त्याला वाटलं हो द्या एखादा महाराजातला एखादा मुख्यमंत्री, असं झालं असावं, असा काहीने तर्क लावला. पण यवतच्या लोकांच्या डोक्यातला काही खटका जात नव्हता. अरे रात्रीचं कीर्तन खरं का सकाळी मुख्यमंत्री झालेलं खरं? हे जसं तसं तुकाराम महाराज शरण शरणजी हनुमंता हे खरं का इकडे पांडुरंगाला शरण जाताल हे खरं? बर का, हे खरं. दोन काय खरं? मग काही तज्ञ जसे माझा शोध लावायला काही सीबीआय चौकशी लावली, तसं तुकोबारायाचं दोन वचन कोणते खरं हे बघण्याकरता असे फक्कड वारकरी लावले गाथा पारायणाकरता. आणि तुकोबाराच्या गाथ्यातून तुकोबाराचं उत्तर सापडलं. काय? तुकोबाराच एका ठिकाणी म्हणतात, तुमची दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा हाची मज. काय आशीर्वाद? बर का, अभंग आपल्या कुणीकडे चाललंय कळलं तुम्हाला? बघा कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे. आता आम्ही दोघं एकाच गुरुकडे शिकलो, अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, आणि नंतर आपल्याला ते ढोक महाराजचा शिक्का बसला नावावर, आणि गुरुवारी शंकर महाराज पांच्या गुरुजी म्हणे तिन्ही गुरुकडे शिकलो. पण तुम्हाला लाड गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे, एका एका शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे, एका एका शब्दाचा. आणि ढोक महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल करा. तुकाराम महाराज काय म्हणतात, गाथ्यामध्ये उत्तर सापडलं. हनुमंतराला शरण जातात हे खरं का दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाही पांडुरंगाशिवाय हे खरं? तुकोबाराचा अभंग सापडला, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाती मज. कोणता आशीर्वाद द्यावा? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. तुकोबाराय देवाकडे मागणं म्हणता, देवा संतांना शरण जाताना मला लाज वाटू देऊ नको. मग हनुमंतराय कोण आहेत? हनुमंतराय संत आहेत म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात शरण जातात. शरणजी हनुमंता. हनुमंतराय एक संत आहेत म्हणून तुकोबाराय त्यांना शरण दाता. शरण शरणजी
हनुमंता एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे एकदा सगळ्यांनी आपापले हात वर करा. हे झालं ग्रामीण. आम्ही अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही. कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजे. काहीने नाव घेतलं देवाचं तर काहीने टाळी वाजवली. आता जेवताना असंच करायचं, घास घ्यायचा तोंडच उघडायचं नाही. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादर उठला कीर्तनात, कुठं जातं म्हणलं जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणलं हे नाही पटलं, म्हणलं दुसरं सांगतो मग. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल विठ्ठल. ते मुळातले संस्कार असले पाहिजेत. आता आपल्या भागाला संस्कार आहे महाराज. पुणे तिथे काय उणे नाही का. पुणे जिल्ह्यात काय सांगायचं काम आहे. नाहीतर काही काय आम्ही जातो कीर्तनाला, लय अवघड महाराज. काही काही एकतर कार्ट मी चालू कीर्तनात उठलं, चालू कीर्तनात पुडी फोडली. मला कीर्तनात पुडी खातो का. अरे बापाला भेट नाही तुला भेटतो का म्हटला. आता काय हानतू म्हणलं मला. तितक्यात त्याचा बाप आला आणि मी त्यानं हात माग केला. म्हणजे आता कसा बापाला भेला. बापाला नाही भेलो म्हटला. मग ती आलं की यातली अर्धी हंत म्हटला. काय करता नंगे खुदाड रे. लय नमुने असतात महाराज. म्हणून कुणाच्या नादी लागावं पण लेकराच्या नादी लागू नये. लय आवड नमुने. एकानं मला चालू रामायणात विचारलं, महाराज तुम्ही रामायण करता. म्हणलं हो आमचे ढोक महाराजांचं गुरुवर यांचं ऐकून करतो. मग सांगा महाराज काय राम किती वाजता वनवासाला गेला. या आता हे कोणत्या ग्रंथात आलं म्हणलं. आता रामायण करताना तुम्ही हो मला आपल्याला येत नाही. अहो सोपं गणित ते म्हणले महाराज राम 9.25 वनवासाला गेला. किती 9.25 मला कोणत्या ग्रंथात आलं. काय ग्रंथ करता फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हटला. 9.25 जमलं म्हणलं. आता विठ्ठल विठ्ठल. त्या लॉकडाऊन मध्ये लेकरं शाळा विसरून गेली. 1-2 येत नव्हते. त्या कोरोनाच्या काळात माणसं खोकलत नव्हते. कारण की माहिती लोकांना खोकला की ठोकलाच. अवघड होतं महाराज. बरं का दादा हे तरी आता मी म्हणतो काही काही घरांच्या बरं का इतकं म्हाताऱ्या माणसाची सोय होती की म्हाताऱ्या माणसांना कीर्तनात बसलेल्या काहींना वयस्कर व्यक्तीला कोरोना काय भानगड आणखी काही माहीत नसेल काहींना. इतकी काही काहींच्या घरची वयस्कर माणसाची सोय होती. मी माग असं बारामतीला कीर्तनाला गेलो आणि उगा हसत हसत एक आजीला विनोदात म्हटलं, आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला. आजीला कोरोनाच काय भानगड माहिती नव्हती. आजी म्हणली माय महाराज देवान लय चांगले केलं. 10 वर्ष झालते महाराज तिच्या लग्नाला. तिला काही लेकरू बाळ नव्हता. या आता का म्हणलं काय लेकरू झालं. विठ्ठल विठ्ठल. ते मिळत नाही कशाचा कशाला. तसे मग लेकराच्या नादी लागू नये महाराज. ते लॉकडाऊन मध्ये शाळा विसरून गेले. शिक्षण अधिकारी शाळेवर तपासायला आले आणि शिक्षकांना विचारलं, सर काय तुमच्या वर्गातला हुशार विद्यार्थी कोणता आहे. सर म्हणले तो आमका आमका. उठ रे बाळ सांग 30-30. ते म्हणतात सर 80. सरची इंडिकेटरच लागली. शिक्षण अधिकारी म्हणले सरला, सर अहो तुम्ही तर म्हणता सगळ्यात हुशार विद्यार्थी तो आहे. अहो ते 30-30 60 म्हणायचं ते तर 80 म्हटलं. सर म्हटले तरी पण तेच हुशार आहे. आपण 30-30 60 असतात का 80. बरं ते तरी 30-30 80 म्हणलं. बाकी सगळे 100च्या पुढचेत म्हणला. असे नमुने असतात महाराज. लेकरं लय आगाव. कुणाच्या नादी लागो पण लेकराच्या नादी लागू नये. त्या लॉकडाऊन मध्ये तर लेकरं नाही म्हातारे माणसं येडे झाले मोबाईल पाहून. कामच नव्हते काही. जिओची कंपनी घाट्यात आली लॉकडाऊन मध्ये. मला कालच अंबानीचा फोन आलता. जिओची कंपनी घाट्यात आली. काही कामं नव्हते. 2GB नेट 10ला संपायचं. एक तर म्हातारा मोबाईलच्या नादात दुसऱ्याच्याच घरात गेलं. आता ती आजी ती व्हिडिओ कॉलच्या मुलीला बोलायली अमेरिकेतून. कसे बरे त्यांची गप्पा चालू असताना त्या दोघांचा संवाद. आता नेमकं ती म्हातारी मोबाईलच्या नादात, ते म्हातारं मोबाईलच्या नादात आणि गेलं तिसऱ्याच्याच घरा मोबाईलच्या नादात. आता त्या घरातली आजी ती मोबाईलच्या नादात. तिला वाटलं तिचंच मथारा आलं. तिनं याला चहा दिला आणि यानं पेला याला मिळ नाही. पण त्या आजीचं मथारा आलं 90 वर्षाचं काठी टेकीत. ते पण युट्यूबच्या नादात आलं आणि त्याला वाटलं तो चहा पिणारा मथारा बघितला. सॉरी तुमच्या घरात आलो का म्हणला आणि त्याचंच घर. म्हणजे इतके माणसं येडे झालते. इमानदारीनं बघा बायको शपथ खोटं बोलत नाही मी का. इतके माणसं शपथा घालताना कुणाच्या घालतात आईची. म्हणजे माय मिलीच घोर नाही. माय छान
माय मेली घोरणार बायको याला पुरायला राहिली पाहिजेत. लय अवघडे महाराज. काही काही तर बापाची शपथ, देवाची शपथ, लेकर हातात धरतो. काही तर म्हणतात चाल मारुतीचा शेंदूरच काढतो. एकटाच पठ्या बायको शपथ घेणारा महाराष्ट्रात. ज्याची बायको मुकी तो जगा सर्वात सुखी. म्हणून कुणावर विश्वास करा महाराज? बायकोच्या हसण्यावर आणि कुत्र्याच्या गप्प बसण्यावर कवाच विश्वास करायचा नाही. बायको हसली की धोकाच आणि कुत्र गब्बसी कधी चावल सांगताच येत नाही. विठ्ठल विठ्ठल. ते महाराज आता येडे मोबाईल येडे झालेले. आता इमानदारीने सांगा ते कोणत्या विलास होईल? तिकडे आमच्या इकडे अकोल्याला केळकर हॉस्पिटल आहे येडेचं. ते विमान निघालं पुण्यावरून 50 निघाले येडे. केळकर हॉस्पिटलला नागपूरला विमान थांबणार होतं. परिणाम असा झाला त्यातलं एक येडं त्याचा गेअरबॉक्स गेला. नुसत्या उड्या हाणू लागले विमानानं. उड्या हाणत हाणत कोणाजवळ गेलं? ते असतं चालवणार काय म्हणतात त्याला? हेल्मेट नाही पायलट म्हणतात. हेल्मेट कोण म्हणलं? हेल्मेट नाही पायलट म्हणतात. पायलट. ते पायलट गेलं त्याच्याजवळ गेलं आणि म्हणतं मामा एक चक्कर खेळ ना राव. चक्कर? अरे ती काय स्कूटी हे का ट्रॅक्टर आहे म्हणला. पण त्याला वाटलं येड्याच्या नादी लागू नये. ते म्हणला एक काम कर तू मागची येडे शांत कर. हे येडं मागं गेलं तुम्हाला खोटं वाटल. एका मिनिटात शांत वातावरण केलं. आलं पुढं. आता चक्कर खेळते म्हणला. तू काय केलं? काहीच नाही केलं. शांत कसे राहिले? काय ना म्हटलं मी मागं गेलो आणि सगळ्यांना म्हटलं उतरा स्टेशन आलं. हाणल्या म्हणल्या उड्या. विठ्ठल विठ्ठल. इमानदारीना पडतील का पाया? हे बघा आता भागाभागातली पद्धत वेगळी. इकडची पद्धत मला माहिती नाही. आमच्या भागातली पद्धत आहे बघा. कीर्तन सुटलं की महाराजाच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे. इकडे पद्धत नाही अशी. मग आजपासून चालू करा. चांगली पद्धत आहे. नाही तसं नाही. हे बघा माता मावल्या तुम्हाला काय तसं नाही. ताण घेऊ नका. मला माहिती तुम्ही काही घेऊन आले नाही. पण सोनं चांदी मणी काही घेतो बरं का. तसं काय नाही. माझं बीडला कीर्तन होतं जी टॉकीजला. एक आजीला लईच कीर्तन आवडलं गुणाजी महाराज. ती आजी इतकी खुश झाली. 1.5-2 लाखाचा मथाऱ्यानं केलेला नेकलेस माझ्या पायावर अर्पण केला. मी इतका खुश झालो डायरेक्ट हिंगोलीच गाठली. मी नॉनस्टॉप थोरात तर निघले जोरात. हिंगोली गाठली आणि गेलो सोनाराकडं सराफाकडे गेलो. म्हणलं बघा बरं किती येतात याचे. म्हणले महाराज कुठे गेले होते? म्हणलं मी येवतला. अरे मला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. काय करता? तसं पती पत्नी बिचारे दोघं पाया पडले. दोघांनी 500-500 दक्षिणा दिली. पण लेकरं पडतात का पाया? लेकरं लई नमुनी. त्याची आई म्हणती पड पाया. अरे महाराज हिंगोलीहून आलाय. म्हणलं मावशी कोणत्या शाळेत शिकल्या? माय महाराज मी इंग्लिश स्कूलमध्ये. मग सांग बरं ये फॉर. म्हण येडी बाभूळ. आता लेकराला संस्कार नाहीत आईला लागतील का? आता कशाचं काय महाराज? विठ्ठल विठ्ठल. तसे लेकर इमानदारीनं पडतील का पाया महाराजच्या? इकडून तिकडून आईनं पड पायात. मी नाही पडत. इकडून तिकडून त्या आईनं आणलं माझ्या पायावर बोला पुंडलिकानं असं दंदिशी आदळलं. तुम्ही जरा सावकाश आदळलं. जसं आदळल्याच्या नंतर इतकं आदळलं ते लाड डोळे माझ्याकडे करून बघू लागलं. मी त्याला भेद मी म्हणलं बंडू तू बोल न कर म्हटला. तू जर माझा 9 वाजल्यापासून पटत नाही मला आता हाणतंय आपल्याला. माझ्याकडे लाड डोळे करे. मला थंडी तापच आली. मला आता काय खरं नाही. तेवढ्यावर थांबलं नाही दादा. त्याने एवढा दगड उचलला. मला आज आपली पुण्यतिथीच झाली. मी त्याच्या आईला आवाज दिला. म्हणलं ओ मावशी त्याला धरा धरा. ते दगड मारते मावशी धरा त्याला. माय महाराज ते तसंच आहे बघा म्हणली. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्यायला बोलवले आणि त्या बंड्यानं मरस्तोर हाणले. आता मला काय हेल्मेट घालून येऊ? विठ्ठल विठ्ठल. आता कशा झोपा गेल्या. महाराज हसवत नाही माय म्हणतील. असं बोललं की लय हसू येतंय. देवाचं म्हणलं की पटत नाही. लय अवघडे महाराज. बाई इथं तर बरं आहे. काही काही गावात कोण्या देवाचं सांगा कोण्या भूताचं सांगा. काही काही माणसा चेहरे नुसते गम्म दिला. अवघडे. एका गावाला कीर्तनाला गेलो. हसना रडना. मला वाटलं आजचं कीर्तन फेल गेलं. पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिरं निघलं. लय अवघडे. 2 नमुने तर माझी गावाकडे जायची वेळ झाली. माझ्या कारजवळ आले. मी गाडीचा काच खाली घेतला. हसू लागले. म्हणलं काय झालं? म्हणे महाराज तुमच्या कीर्तनातला जोक मला आत्ता कळला. विठ्ठल विठ्ठल. तुकोबा राय शरण दाता शरण शरण जी. जी का म्हटलं? जी हा आदर व्यक्त करणार आहे. जी म्हणजे महाराज.
ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना गणेशाचं काय म्हटलंय? ओम नमो आद्या नाही, ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तुची गणेशू. पण काय? ओम नमो जी आद्या. तसं शरण शरण जी हनुमंता, गाथ्यामध्ये जी शब्द आहे बरं का, शरण शरण जी हनुमंता. जी म्हणजे महाराज, शरण शरण. हे बघा, पूर्वी आदर होता एकमेकांविषयी. पूर्वीच्या काळामध्ये वयस्कर माणसं आवाज द्यायची सुनबाईला, सुनबाई, ती सुनबाई तिकडून आवाज द्यायची, जी मामाजी, असा आदर होता. आता म्हणून बघा, सुनबाई, फारच आजोबा बोंबलतोय, म्हणजे काय म्हणतील मिळ लागत नाही. विचार करा, आदर राहिला नाही. हे पूर्वी आदर होता, देवाच्या काळामध्ये आदर होता. ज्यावेळी जनक राजे पूजेला बसले, धनुष्याची पूजा केली भगवान शंकराच्या, ती नाही का, खालचं सारवलेलं बघितलं, बाप रे, 10,000 योद्धे लागतात, बलवान पहिलवान लागतात, हे धनुष्य उचलून आणायला लागले. हे खालचं सारवलं कोण असल? सारवायचं काम सीतामाता करत होत्या. जनकजीन आवाज दिला, जानकी, तिकडून सीतामातेनं आवाज दिला, जी पिताजी, म्हणजे जी शब्द होता. आता जी नाही, जीजा जी नाही, काहीच राहिलं नाही आता. म्हणून शरण शरण जी, जी म्हणजे आदर व्यक्त करणार आहे. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. हनुमंताला अनेक नाव आहेत. हनुमंत आहे, हनुमान आहे, बजरंगबली आहे. म्हणून बघा, फार मोठी क्रांती केली आपल्या नाही का या हिंदू धर्मामध्ये. कोणी? म्हणून दोघा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोणा करता? बागेश्वर महाराजा करता आणि प्रदीप महाराज मिश्रा करता. का? हे बघा काय गर्दी झाली महाराज. आता दुसऱ्याला गर्दी जमत नाही काय, पण बघा विचार, परमार्थाच्या दृष्टीने विचार करा, काय क्रांती घडवली त्यांनी. जेव्हा नाही का घराघरात जे भांडणं होते ना, भांडणच मिटले दादा. माता मावल्या भांडत होत्या नवऱ्याला, ते महादेवाच्या भक्तीला लावल्या. आणि माणसं भांडत होते माय मावल्यांना, ते लावले मारुतीच्या वाटाला बागेश्वर महाराजाकडे. घरातले भांडणच मिटले आणि परमार्थ घडून आला. ही फार मोठी क्रांती घडली. म्हणून हनुमंतरायाचा विचार करा. हनुमंतरायाने काय केली वारकरी संप्रदायामध्ये क्रांती. म्हणून बरं का, जगामध्ये सेवेला महत्व आहे. म्हणून या जगामध्ये मी सांगून गेलो, जास्त मंदिर मालकाचे आहेत का सेवकाचे? हनुमंतराय कोण आहे? सेवकच आहेत. सेवकाचे मंदिर आहे. मालकाचं मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे अयोध्येमध्ये, आणखी उद्घाटन झालं नाही. म्हणून ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे, आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. काय झालं? ज्या हनुमंतरायावर कृपा केली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत, आणि ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचा अयोध्येत प्रश्न होता, पण तो आता मार्गी लागला. ज्या हनुमंतरायावर कृपा झाली ते एका तोडीत लंकेत गेले, आणि कृपा करणारे श्रीराम फुलावून चालत चालत गेले. ही सेवेचं प्रतीक आहे. दास्यत्व निकट हनुमंते पे केले, म्हणून देखिले रामचरण. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. ही हनुमंतरायाकडं फार मोठी सेवा होती. म्हणून हनुमान, मानाचं हनन केलं म्हणून त्यांना हनुमान म्हणतात. बजरंगबली, मारुती, बघा मारुती कोणाला बरं म्हणतात? म्हणजे गुरुवारी ढोकमारा सांगतात, लाडगुरी सांगतात, आमचे पंचागुरुजी पण सांगतात. मारुतीला मारुती का म्हणतात हे काय ग्रंथात सांगितलेला अर्थ नाही, युक्तिवादानं बुद्धिवादानं पटवून दिलेला अर्थ आहे. मारुती का म्हणतात ग्रंथात नाही बरं का. हनुमंतरायाच्या वयाच्या मित्रांचे लग्न होऊ लागले. मग अंजना माता म्हटल्या, अरे तुझ्या बरोबरच्या लेकरांचे लग्न झाले, त्यांच्या मायमावल्या नातू खेळवायल्यात, अरे तू कधी करतो लग्न? तू कधी करतो हनुमंता लग्न? अरे तू कधी मारुती करतो लग्न? असं अंजना माता म्हणून म्हणून डोळ्याला पाणी यायचं. म्हणून आता अर्थ सांगतो बर का. बच्चे ने शादी नहीं की, ध्यान धरून नाही का बर का. बच्चे ने शादी नहीं की, उसके लिए जिसकी माँ रोती है ना, उनका नाम माँ रोती. कळलं ना? बच्चे ने शादी नहीं की, इसके लिए जिसकी माँ रोती, उनका नाम माँ रोती. विठ्ठल विठ्ठल. युक्तिवादानं पटून दिलेला अर्थ आहे बरं का, युक्तिवादानं. म्हणून शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. रामदूता म्हणजे दूताचं काम केलं ते हनुमंताला. दूत, रामदूत म्हणजे रामाचा दूत, त्याला रामदूत म्हणतात. दूत म्हणजे संदेशवाहक, पत्रवाहक, मॅसेज आताच्या भाषेत
व्हॉट्सअपला मेसेज. तसं दूताचं काम केलं ते हनुमंतरायानं. सीता मातेचा संदेश रामापर्यंत पोहोचवला, रामाचा संदेश सीता मातेपर्यंत पोहोचवला, प्रभू रामचंद्राचा संदेश भरतजी पर्यंत पोहोचवला आणि भरतजीचा संदेश रामचंद्रापर्यंत पोहोचला. हे आयुष्यभर दूताचं काम केलं. देवाचा दूत त्याला देवदूत म्हणतात, यमाचा दूत त्याला यमदूत म्हणतात, राजाचा दूत त्याला राजदूत, म्हणजे ती मोटरसायकल नाही बरं का, राजाचा दूत त्याला राजदूत म्हणतात. तसं शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. कन काहो तुकोबाराय, शरण 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 शरण. पण शरण जाण्याचा नेमका गरज काय? अभंगाचं दुसरं चरण. काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, ममता वागा सुखता, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, ममता वागा सुखता, ममता वागा सुखता, काय भक्तीच्या शरण शरणजी शरण शरणजी. पण कशा करता शरण शरणजी? शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. पण कशा करता? काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. मला भक्तीच्या वाटा दाखवा. का भक्तीची वाट अनेक वाटा आहेत महाराज भक्तीच्या, नाही का? विठ्ठल सुभट्टा. हनुमंतरायानं भक्तीची वाट कोणती? दास्यत्व निकट. ही दास्यत्व भक्ती हनुमंतरायानं केली, ती तुकोबाराय म्हणतात मला दाखवा. आणि बघा, भक्तीच्या वाटेवर जात असताना अडचणी भरपूर येणार महाराज. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही चांगले वागायला लागा. माणसं नावं ठेवणारे टपू नाहीत. तुम्ही वाईट वागा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही. म्हणून जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत, तसं चांगलं कार्य करणारालाच विरोधक आहेत. तुम्ही वाईट कार्य करा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही. पण चांगलं कार्य करा, आडवा फाटा हाणलाच समजा. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही जितके जितके मोठे व्हाल, तितके तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल, तशी बदनामी करणारे माणसं टपून आहेत. आणि धोका हा लांबच्या माणसापासून नाही, जवळ बसणारापासूनही त्यापासूनच हुशार राहायचंय. जवळ बसलेले म्हणजे कीर्तनातले सोडून बरं का. आमच्या कीर्तनातील दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो. ज्याच्या मापाला आला त्याने ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस पेस बसत असेल आणि नेमके विरोधकच जर जवळ बसते असेल, त्याला मी तरी काय करू? विठ्ठल विठ्ठल. तुम्ही रात्रंदिवस तुम्ही कीर्तन करता, भजन करता, आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करता, रामायण करता, 2-2 गळ्यात माळा घालता, तरी तुमच्या जीवनामध्ये इतकं दुःख का? आणि आम्ही कधी जीवनात एकही कीर्तन नाही, एकही प्रवचन नाही, एकही तमाशा चुकत नाही, 40 फुटीचा रोड एकट्याला पुरत नाही, तरी आम्ही एवढी सुखी का? अरे भजन कीर्तन केलं मग काय प्रारब्धात बदल होतो, ते भोगावंच लागते. एक लक्षात ठेवा, कभी सर्दी तो कभी गर्मी, ए तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ए तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटलं? तुम्ही नदीच्या कडीला झोपलात म्हणजे तुम्हाला तहान लागणार नाही. तसा काळ भैरवनाथ भगवंत आपल्या जरी माग असल तरी आपलं प्रारब्ध चुकणार आहे. कृष्ण साह्य पांडवासी ती भोगिती नष्टचेरीसी साह्य केली हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव. राज्य घोडे सर्व सांडीला ठाव प्रारब्धे. रात्रंदिवस ज्या पांडवासोबत भगवान श्रीकृष्ण आपला काय हिशोब लावता. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादा हो. जीवनात 2 गोष्टी कधीच विसरायच्या नाही. कशाला? एक जेवायला आणि दुसरं झोपायला. नव्हे तर एक मरणाला आणि दुसरं मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला. पण माणसं सगळ्यांना विसरले. पण एक लक्षात ठेवा, आपली भक्तीची वाट आपण कधी सोडायची नाही दादा हो. भक्तीच्या वाटेला जाताना प्रत्येकांना त्रासच झालाय. हनुमंतरायाचा विचार केला
किती हनुमंतरायांना त्रास झाला, एवढे हनुमंतराय लंकेत जाऊ द्या का वल्ली आणू द्या, अनेकांनी वाटेनं विरोधच केला. म्हणून कधी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगले वागायला विरोधक असणारच, तयार होतात हजर. म्हणून माझा एक दृष्टांत तुम्ही घरी नका नेऊ, कायम तुमच्या डोक्यात फिटच करून ठेवा. बघा तुम्ही म्हणसाल प्रत्येक महाराज असंच म्हणतात, कोणाकोणाचं काय काय ध्यानात ठेवावं, पण एवढं ध्यानात ठेवा. कशा करता? एवढं जर तुम्ही ध्यानात ठेवलं ना, आयुष्यात तुमचे कोणासंगच भांडणं होणार नाही. फक्त एवढा दृष्टांत आहे का? कल्पना करा, भक्तीच्या वाटेवर निघाल्यावर कशी काय फजिती होती आणि कसं काय आपलं हँडल करावं लागतं. नदी वाहत होती आणि नदी वाहत असताना पूर्व दिशेने नदी वाहत होती आणि वाहत असताना परिणाम असा घडला, त्या नदीच्या कडीवर एक गाढव बसलं. कोण? गाढव. गाढव नदीच्या कडीवर बसलं आणि हत्ती वजनदार प्राणी राजा माणूस जात होता त्या नदीच्या कडीनं. गाढवानं हाक मारली. कोणाला? हत्तीला. गाढवच हाक मारतात. अरे हत्ती थांब थांब. आता हत्ती म्हणजे राजा माणूस थांबला. काय? थांब, ही नदी कोणीकडे वाहती? आता सरळ सरळ स्वभाव हत्तीचा. हत्तीने सांगितलं ही नदी पूर्वेकडे वाहती. अरे मी तरी गाढव आहे, पण तू गाढव आहेस का? तू हत्ती आहेस ना. नदी पश्चिमेकडे वाहती. आता हत्तीनं सरळ जायचं का नाही? हत्ती म्हणला नाही 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 नाही, नदी पूर्वेकडे वाहती. गाढव म्हणतो नाही पश्चिमेकडे वाहती, नाही पूर्वेकडे वाहती. असं करता करता पार 11:15 वाजले. आणि मग दोघांचे भांडणं गेले. कुणाकडे? राजाकडे गेले. राजाकडे गेले. राजाकडे गेल्याच्या नंतर राजाकडे ती सगळे भांडणं सांगितलं. हत्तीनं, राजे साहेब बघा, सगळ्या जगाला माहिती नदी पूर्वेकडे वाहती आणि हे गाढव म्हणतं पश्चिमेकडे वाहती. आता तुम्हीच आमचा न्याय करा. राजा म्हटला मला काही माहिती नाही. सैनिकाला म्हटले इकडे या. या हत्तीचे 3 पाय वर टांगा आणि एकच मोकळा सोडा. हत्तीला टांगलं, एक पाय मोकळा सोडला. हत्तीच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप रे, काय रीती या जगाची. आणि रडणाऱ्या हत्तीनं राजाला प्रश्न विचारला. राजे, आओ सगळ्यांनाच माहिती नदी पूर्वेकडे वाहती आणि गाढव म्हणत पश्चिमेकडे वाहती आणि तुम्ही मला वर लटकवलं, असं माझं काय चुकलं? राजा म्हणला तुला नाही, मला नाही, सगळ्या जगालाच माहिती नदी पूर्वेकडे वाहती, पण तू नादी कोणाच्या लागला? तू नादी कोणाच्या लागला? गाढवाच्या. तुला तर कळा पाहिजे, त्याच्यामुळे तुला ही सजा आहे. म्हणून भविष्यात कधी बघा, गाढवाच्या नादी कधीच लागायचं नाही. सजा हत्तीलाच आहे, गाढवाला सजा नाही. विठ्ठल विठ्ठल. भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा हे बघा, भट वेगळा आणि भट्ट वेगळा. मणे रामेश्वर भट्ट द्विजा. हा भट्ट म्हणजे ब्राह्मणी अर्थानं केलेला आहे. मणे रामेश्वर भट्ट द्विजा. भट्ट म्हणजे ब्राह्मण आणि भट म्हणजे योद्धा आणि सुभटा म्हणजे चांगला योद्धा. कळलं ना? भट्ट म्हणजे मने रामेश्वर भट्ट द्विजा, तो ब्राह्मण अर्थानं केलाय. आणि भट म्हणजे योद्धा आणि सुभटा म्हणजे चांगला योद्धा. म्हणून सुभटा पदवी आतापर्यंत फक्त दोघांनाच मिळाली आतापर्यंत जगात. कुणाला? सुभटा पदवी. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांना हनुमंताला सुभटा पदवी दिली आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुभटा पदवी ज्ञानोबारांनी अर्जुनाला दिली. योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा ती सेल वाटा भागा आला. ज्ञानोबारांनी कुणाला पदवी दिली? सुभटा. अर्जुनाला. योगाची वाटा जे निघाले गा सुभटा. आणि आजच्या अभंगामध्ये सुभटा पदवी हनुमंतराला कुणी दिली? तुकोबारांनी दिली. काय? भक्तीच्या त्या वाटामध्ये दावाव्या सुभटा. म्हणून काही काही पदव्या बघा फुकट भेटत नाहीत. काही काही बघा नाव उच्चारल्याच्या नंतर माणसं लगेच उच्चारतात. छत्रपती म्हटलं की, म्हणा ना, बोला पुढचं. छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की संभाजी महाराज, अनाथाची माय म्हटलं की सिंधुताई सपकाळ. बरोबर ना? हे नाव जोडल्या गेले बर का. मारोती म्हटलं की मारोतराव महाराज दस्तापूरकर. जुन्या माणसांना माहिती असतं, मंदिरातल्या मारुतीच्या अगोदर लोकांना मारोतराव महाराज दस्तापूरकर आमच्या इकडे होऊन गेले परभणी जिल्ह्यामध्ये. म्हणून महाराज त्या काळी वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार म्हणजे नामदेव महाराज पठाडे यांचे गुरु.
परभणी जिल्ह्यामध्ये आले, मारोतराव महाराजांकडे गेले. त्यांच्या कीर्तनाला रात्रंदिवस त्यांची कीर्तनं चालू असायची आणि आलेली पब्लिक उपाशी जात नव्हती. 24 तास कीर्तन इथं संपलं की तिथं गाडी बैलानं कीर्तन करायची. ती ख्याती जगन्नाथ तान्हा पवार वेदांत वाचस्पती यांच्यापर्यंत गेली आणि ते परभणी जिल्ह्यामध्ये आले. आणि दर्शन घेतलं, बघितलं, दिसायला तर काही स्टँडर्ड नाही, साधा बोळी दिसणारे मारोतराव महाराज. आणि दर्शन घेतलं आणि जगन्नाथ तान्हा पवार त्यांना म्हटले, बाबा मी आतापर्यंत भरपूर मारुती बघितले, आमच्या इकडे ते खुलताबादला भद्रा मारुती म्हणजे झोपलेला मारुती मग बघितला, बघितला असं ना भद्रा मारुती. मी आतापर्यंत आमच्या इकडे भद्रा मारुती म्हणजे झोपलेला मारुती बघितला, काळा मारुती बघितला, पंचमुखी मारुती बघितला, तांबडामुखी मारुती बघितला, दक्षिणमुखी मारुती बघितला, पण फिरता मारुती फक्त परभणी जिल्ह्यातच बघितला. कोणाविषयी म्हटले? मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्याविषयी. जुन्या लोकांना मारुती म्हटलं की मंदिरातल्या मारुतीच्या अगोदर मारोतराव महाराज दस्तापूरकर डोळ्यासमोर येतात. हे पदव्या फुकट भेटल्या नाही का? गायनाची पदवी लता दिदी मंगेशकर, भीमसेन जोशी, का त्यांच्या आवाजाने देवाचं भजन गायलंय म्हणून नाही का पदव्या दिल्या जातात. कोणाला किती जरी ती सेवेचं प्रतीक म्हणून. पुण्य श्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर म्हणून बरं का. त्रेतायुगामध्ये एक अहिल्यादेवी होऊन गेली, तिचा उद्धार प्रभू रामचंद्रानं केला. पण कलियुगामध्ये अशी अहिल्यादेवी होळकर होऊन गेली की तिनं महादेवाच्या मंदिराचा देवाचा उद्धार केला, जीर्णोद्धार केला. म्हणून पुण्यश्लोक ही पदवी आत्तापर्यंत फक्त चौघांनाच भेटली. प्रत्येक युगामध्ये ही पदवी फक्त एकांनाच भेटली. कुणाकुणाला? पुण्यश्लोक पदवी कृतयुगामध्ये, सत्ययुगामध्ये पुण्यश्लोक पदवी नलराजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगामध्ये जनक राजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी द्वापार युगामध्ये धर्मराज युधिष्ठिराला भेटली. आणि तीच पुण्यश्लोक पदवी कलियुगामध्ये अहिल्यादेवी होळकरांना भेटली. बरं का. म्हणून नावं छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज, तसं सुभटा म्हटलं की दोघांनाच. कोणाला? हनुमंतरायाला आणि इकडे अर्जुनाला. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि हनुमंतराय तुम्ही नाही का भक्तीच्या त्या वाटा मला तर दाखवा, तर तुम्ही आहात तरी कसे? अभंगाचं तिसरं चरण. शूर आणि धीर. कसे आहात? शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. शूर आणि धीर, शूरत्व आहे आणि धैर्यवान हनुमंतराय आहेत. काही माणसं शूर असतात पण धैर्यवान नसतात, काही धैर्यवान असतात पण शूर नसतात. काही काही जुनी माणसं म्हणायचे आम्ही रजाकारीत होतो, काय केलं त्यांनी? कणग्यामध्ये कुरड्या खाल्ल्या, काहीच केलं नाही, शूरपणा नाही का? लय अवघड दादा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
काही काही चुलीपशी बसल्यावर बायको समोर गप्पा हाणतात, मी फार शूर आहे असं एक गप्पा हाणला लागला, इकडचा नाही तिकडचा, आमच्या इकडला. बायको म्हटली, तुम्ही अशा शूरवीराच्या गप्पा मारता, तुम्ही काही केलं का जीवनात शूरत्व? आता शूरत्व करून येतो म्हटला. गेला आणि हातपाय तोडून आणली, एवढी मोळी आणली, हातपाय तोडूनच आणली, एवढं मोळी आणली आणि बायको पुढे टाकली. हे बघ म्हणला, मी शूरत्व करून आणलो, हातपाय तोडून आणले. बायको म्हणली, एवढे हातपाय तोडून आणण्याऐवजी एखाद्याचं मुंडकं तोडून आणायचं. ते म्हणला, ते पण आणला असता, पण अगोदरच कोणतरी तोडून नेलं होतं. आता असे शूर काय करता महाराज? हनुमंतरायन, हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. आपल्याला बिडी पेटत नाही, त्यानं दाढी जाळली नाही का. हनुमान त्याचं जाळी येली लंका आणि धन्य धन्य म्हणे तुका. लंका जाळी, धन्यता दिली हनुमंतरायाला तुकोबारायांनी. म्हणून शूरत्व आणि धैर्यत्व हे फक्त हनुमंतरायाकडे आहे. म्हणून विचार करा, ज्यावेळेस युद्ध रावण आला मारण्याकरता, प्रभू रामचंद्रावर स्वारी केली. बिभीषण सोबत होते, कोणाच्या? प्रभू रामचंद्राच्या. बिभीषणजी प्रभू रामचंद्र पायी पायी चालतात, पायात चप्पली नाही प्रभूच्या, खडावा. काय करावं, डोकं चालत नाही. बिभीषण म्हणला, आओ देवा, प्रभू बघा, तो माझा भाऊ बघा, वैरी कसा रावण तुमच्यावर स्वारी करायला आला, तो कसा रथामध्ये आला बघा, आणि तुम्ही पायी पायी चाललात. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, बिभीषणा, अरे आपल्याकडे पण रथ आहे देवा, तो दिसत नाही, तो न दिसण्यासारखा रथ आहे. आपल्याकडे धर्मरूपी नावाचा रथ आहे. आणि धर्मरूपी रथाचं वर्णन केलं बिभीषणाच्या समोर. कोणी? प्रभू रामचंद्रानं धर्मरूपी रथाचं वर्णन केलं. आपल्या रथाला 4 घोडे आहेत, साम, दाम, दंड आणि भेद, हे त्या रथाचे 4 घोडे आहेत. समता ती घोड्याची पाडदोर आहे. आणि तू जर म्हणशील ना, त्या रथावर बसलं कोण, तर ईश्वराचं भजन त्या रथाचा सारथी आहे. आणि त्या रथावरची ढाल म्हणजे लक्ष्मण आहे. त्या रथावरची तलवार म्हणजे मी आहे. म्हणजे मी ज्ञान आहे आणि लक्ष्मण वैराग्य आहे. हे धर्मरूपी रथाचं वर्णन केलं. आणि तुला असं वाटत असेल, त्या रथाचे 2 चाकं कोण आहेत, तर शौर्य आणि धैर्य त्या रथाचे 2 चाकं आहेत. आणि ते 2 चाकं जर कोण असं म्हणत असेल, तर शौर्य आणि धैर्य हे 2 चाकं म्हणजे माझा हनुमंतराय आहे. म्हणून शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुम्ही इतके धैर्यवान आहात की शूरवान आहात, आणि स्वामीचं कार्य करता तुम्ही तत्पर आहात. इतकंच नाही, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमारा, अंजना मातेला धन्यता दिली. कुणी? हनुमंतरायाने. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आतापर्यंत कर्तबगार पुरुषापेक्षा बिल कोणाच्या नावावर निघले? मायबापाच्या नावावर बिल निघले दादा, बर का. एवढे ज्ञानोबार आहे, पण आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, नाही का. प्रत्येकाने मायबापाला धन्यता दिली. तसं तुका म्हणे रुद्र, अंजनीची या कुमारा, अंजना मातेचं नाव पुढं आलं. हनुमंतराय अंजना मातेच्या कुशी जन्माला आले. म्हणून कर्तबगार तुम्ही कार्य करा. आपल्या मायबापाचं नाव नाही का माणसं म्हणतात, अहो ते अमक्याचा मुलगा आहे, बर का. विचार करा. म्हणून तुम्ही जगात कुठेही जा, जगात तुम्ही कुठेही जा, तुम्ही बापाच्या नावानं ओळखल्या जाता. पण एकच असं गाव, हे मामाचं गाव, तिथं आपण आईच्या नावानं ओळखल्या जातो. बरोबर आहे ना. बाप इकडे किती मोठा असू द्या, ते आमकीचं पोरग येते. म्हणजे केवढं मातेला धन्यता दिली दादा हो, हे लक्षात घ्या. म्हणून हनुमंतराय अंजना मातेच्या पोटी जन्माला आले. अंजना मातेचं नाव जोडल्या गेलं या अभंगामध्ये. म्हणून बरं का, शूरत्व गाजवलं हनुमंतरायाने. आणि कर्तबगाराच्या मायबापाला धन्यता दिली. म्हणून जननी जने सो भक्त जने दाता, या शूर नाही तो जननी वांज भली, नाही का. त्या मातेला धन्यता द्यावी जिच्या पोटी संत आले, जिच्या पोटी शूरवीर आले, त्या मातेला धन्यता दिली. आणि प्रत्येक कीर्तनात मी देशभक्ताचं वर्णन करत असतो. म्हणून आज आपल्या कीर्तनात काही देशभक्त आले असतील, त्यांच्या आईवडिला करता जोरदार टाळ्या वाजवा एकदा. अरे असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं
आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल, पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल. म्हणून आज आपल्या कुण्यातरी आईचा मुलगा तिथे देश सांभाळत आहे, म्हणून आज आपले इथं कथा कीर्तन चालू आहेत. म्हणून जय जवान जय किसान. एकाही आमदारा खासदाराचं लेकरू सीमेवर नाही, शेतकऱ्याचेच लेकर आहे दादा. ही फार मोठी म्हणून माणसानं 2 लोकांच्या आठवणी दिवसात कधी विसरू नये. जेवताना आठवण करावी त्या शेतकऱ्याची जो रात्रंदिवस बांधावर उभा आहे, आणि झोपताना त्या शेतकऱ्याचं लेकरू सीमेवर लढत आहे त्याची आठवण कधी विसरू नका. याची खरी गरज आहे. आज कुण्यातरी आईचा मुलगा तिथे देश सांभाळत आहे, म्हणून आज आपल्याला इथे कथा कीर्तन ऐकायला भेटतात. म्हणून आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, म्हणून तुमचं आणि माझं कपाळावरचं चंदने सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून मऊ मेना होणे पण कठीण वज्रास भेद व्हायचे, दोन्हीची गरज आहे. पण माणसाची अशी रीत आहे, माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाहीत आणि शहीद झाल्यावर मग व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात, मिस यू भावा आणि शहीद भावा. म्हणून आता इथं काही प्रतिष्ठित काही मंडळी बसते असतील, कोणते नोकरीदार बसते असतील, तर त्यांना मी हात जोडून विनंती सांगतो, शहीद झाल्यावर गर्दी करण्यापेक्षा एखाद्या जिवंत फौजीचं तुम्ही काम काढून द्या, तुम्हाला पांडुरंगाच्या आशीर्वादानं काही कमी पडू देणार नाही, नाही का? म्हणून याची खरी गरज आहे दादा. माणसं रेल्वेत असताना जिवंत फौजीला जीव लावत नाहीत. म्हणून मी नेहमी सांगत असतो, एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा जर फौजी समोरून आला ना तर त्याला शलूट मारल्याशिवाय राहू नका, हीच खरी देशभक्ती ठरल. नाहीतर जगामध्ये पैसे कमवणारे माणसं थोडे नाहीत, दिवसाला 10 कोटी घोटाळे करून माणसं कमवतात, पण इज्जतदार नोकरी फक्त देशभक्ताची आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे जंगल में पेड़ तो बहुत है, जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी ती आहे, पण त्यांचा आपण गुणगान केला पाहिजे. नाही तर माणसं, मी नेहमी सांगत असतो, माणसं म्हणतात दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, आतिरेकी घुसले बोलवा आर्मीला, पूर आला आंदोलन आले बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्ट 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला, त्यांच्या हातात होद्या झेंडा वंदन. खऱ्या अर्थानं तिरंगेची किंमत त्यांना आहे, वाऱ्यामुळे नाही तर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा. याची जाण ठेवणं आज गरजेचं आहे. असा देशभक्त कुणीही होऊ शकत नाही, त्याच्याकरता आईचं हृदय फार मोठं असावं लागतं दादा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपल्या लेकराला संस्कार देतानाच आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. नाहीतर आत्ताचे मुलं, आत्ताच्या काळातले मुलं मुली करता मरतात तर मुली मुलांकरता मरतात. अरे मरावं तर देशाकरता, धर्माकरता, आपल्या या राष्ट्राकरता. अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. मरना है तो मरो वतन के लिए, अरे हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन के लिए. असा देशभक्तांचा गुणगौरव दादा हो झाला पाहिजे. म्हणून एक घडलेली घटना सांगतो. 1905 साली एक देशभक्त होऊन गेले रामस्वामी. रामस्वामींनी आपल्या देशाकरता स्वतःला फासावर देण्यात आलं, पण परिणाम असा झाला, फासावर देण्यात येत तितक्यात मरताना विचारला अगोदर, तुमची शेवटची काय इच्छा आहे? रामस्वामीनं सांगितलं, माझी इच्छा पूर्ण करणार आहेत. त्याच्या करताच बोलवलं. मग ज्या आईनं मला ही देशभक्ती शिकवली त्या आईचं मला एकदा साहेब दर्शन घेऊ द्या. इंग्लंड अधिकाऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप रे, काय या भारताची संस्कृती आहे,
एखादा म्हटला असता मला मारू नका, मला फासावर देऊ नका, पण या शेवटच्या श्वासापर्यंत यानं आपल्या आईची आठवण केली. इंग्रज अधिकाऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. सांगितलं, फरमान लिहिलं, हेलिकॉप्टर पाठवलं रामस्वामीच्या त्या छोट्याशा वाडीमध्ये. दारामध्ये हेलिकॉप्टर त्या मायमाऊलीच्या उतरलं. आवाज दिला, आई साहेब, तुमच्या रामस्वामीला सकाळी 4 वाजता उद्या फासावर देण्यात येत आहे. आणि त्यानं सांगितली, शेवटची इच्छा माझ्या आईला भेटायचंय, तातडीनं चला. दारात आलेली आई घरात गेली. 2 मिनिटानंतर आई बाहेर आली. आई हेलिकॉप्टर मध्ये बसली आणि ते हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं आणि त्या जेलच्या प्रांगणामध्ये ते हेलिकॉप्टर उतरलं. उतरल्याच्या नंतर त्या इंग्रज अधिकाऱ्याची अशी लाईनच्या लाईन लागली होती. प्रत्येक जणाच्या डोळ्यासमोर विचार होता, आता आई त्या बाळापर्यंत येणार आणि माय लेकरं एकमेकाकडे बघून एकमेकाच्या गळ्याला पडून रडणार, असं चित्र डोळ्यासमोर सगळ्यांनीच आखलं होतं. काय या भारताची संस्कृती आहे, म्हणून त्या भारताला कदाचित माता म्हणत असतील. म्हणून ती आई आली रामस्वामीची आणि रामस्वामी पर्यंत गेली. खिडकीतला रामस्वामी बघितला आणि आई इतकी हसायला लागली, इतकी हसते, हसून हसून त्याची आई खाली पडली. परत उठली, परत हसू लागली, परत पडली. इंग्रज अधिकाऱ्याने विचार केला, अरे मुलगा फासावर जातो, हिला ते दुःख सहन झालं नाही, कदाचित तिच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. ती आई 1 तास हसत राहिली, खाली पडत राहिली. 1 तासानंतर ती आई उठली, सज्जपणानं उठली आणि रामस्वामी पर्यंत त्या खिडकीपर्यंत आली. म्हटली, बाळा, तुला कळलं का माझ्या हसण्याचं कारण? त्यावेळेस रामस्वामी म्हटलं, आई, तू एका शूराची वीराची आई आहे, तू काही जरी केलं ना माझ्या हिताकरताच करशील. तूच सांग आई, तू का हसली? बाळा, मला एका गोष्टीचा मला आनंद सामावत नाही. तू शेवटच्या श्वासापर्यंत या भारत मातेला विसरला नाही. खऱ्या अर्थानं माझं आत तुला पाजलेलं दूध आत कामा आलं. तू मला जरी विसरला तरी चालल, पण या भारत मातेला विसरू नको माझ्या राजा. पण तू मरताना माझी आठवण केली, याचा मला आनंद सामावत नाही. मला इतका आनंद होत आहे. अरे बाळा, फासावर तू जात आहे, पण तुझ्या नावाच्या अगोदर या भारताच्या गॅझेटमध्ये, सोन्याच्या कागदामध्ये, मोत्याच्या शाहीमध्ये ज्यावेळेस तुझा उल्लेख केला जाईल, तुझ्या नावाच्या नावासमोर माझं नाव लिहिल्या जाईल. मग काहीच न करता माझ्या नावाला एवढं जर मोठं पण येत असलं तर मी का नको हसू? या गोष्टीचा मला आनंद सामावत नाही बाळा, म्हणून मी हसते. आनंद वाटला मला बाळा, तू देशाकरता प्राणाची आहुती देतो, असं म्हणून आईनं बाळाला शेवटचा मुजरा घातला. आई मागच सरली. तितक्यात रामस्वामीच्या डोळ्याला धारा लागल्या. रामस्वामीच्या डोळ्याला धारा लागलेल्या आईनं बघितल्या. आईनं खालचा दगड घेतला आणि त्या खिडकीच्या दिशेनं झिर्र दिशी फेकला. त्या खिडकीला लागला. इंग्रज अधिकाऱ्यानं त्या मावशीकडे गेले. नका मारू असं म्हटल्याच्या नंतर रामस्वामीची आई म्हटली, अरे गोऱ्या कातड्याच्या आणि काळ्या मनाच्या माणसा, बाजूला सरक, हात लावू नको मला. अरे माझा राम तुमच्या इंग्लंड करता लढत नव्हता, या भारत माते करता लढत होता. तुम्ही खोटा कायदा केला आणि त्याला तुम्ही फासावर देता. पण एक लक्षात ठेवा, माझ्या रामस्वामीला तुम्ही फासावर देता पण बिनधास्त द्या, पण त्याचं मरण या भारताला चेतावणीची लढाई ठरल. आज माझा एक रामस्वामी जर गेला ना तर उद्या या भारताच्या मातीतून 1000 रामस्वामी जन्माला येतील. त्या आईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि आई समोर आली. राम, तुझ्या डोळ्याला धारा लागल्या? मला तर वाटलं तू शूर आहे. आई, तुझी गलतसैनी झाली. आई म्हणजे, अगं आई, तू तुझा आनंद जसा तू तुझ्या हसण्यातून व्यक्त केला, मी माझा आनंद मी माझ्या आसूतून व्यक्त केला. मी असा विचार केला, या जगाच्या पाठीवर मलाच अशी आई भेटली की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मला देशभक्ती शिकवली. ही जगाच्या पाठीवर मला आई भेटली, याचा मला आनंद आहे आई. आणि सांगितलं, बाळा, अरे ज्यावेळेस दारात हेलिकॉप्टर उतरलं
त्यावेळेस मी देवाची पूजा बंद केली आणि मी माझ्या पोटाची पूजा केली. आईनं तिथं पदर बाजूला केला आणि मुलाला पोट दाखवलं. हळदी कुंकू पोटाला वाहिलं होतं. बाळा, या पोटामधून तुझ्यासारख्या शूराचा जन्म झाला म्हणून मी आज माझ्या या पोटाची पूजा केली. माझं दूध आज कामाला आलं. या भारत मातेकरता जातो बाळा, बिंदास जा. तुझं मरण वायाला जाणार नाही. तुझ्यासारखे हजार रामस्वामी इथे जन्माला येतील आणि मरताना फास आपल्या गळ्यात लटकवायचा बाळा आणि भगवान श्रीकृष्णाचा गीतेतला श्लोक आठवायचा. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैन क्लेदयंत्याप न शोषयती मारुतः. हा भगवान श्रीकृष्णाचा श्लोक आठवायचा आणि त्या जल्लादाला म्हणायचा, अरे ओढ, मी जरी मेलो तर माझ्यासारखे हजार रामस्वामी जन्माला येतील आणि तुमच्या इंग्रजाचा नायनाट करतील. असं म्हणून ती आई वापस आली. रात्रभर ती आई जेलच्या प्रांगणात थांबली. रात्रभर आई थांबली. रात्रभर आई रडली नाही. भिंतीला जेलच्या पाठ करून आई थांबली. सकाळी 4 वाजता घना 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 घंटा वाजला आणि तिकडे रामस्वामीला फासावर देण्यात आलं. त्यावेळेस आईचं मातृत्व हृदय जागृत झालं आणि आईनं जेलच्या भिंतीकडची पाठ फिरवली आणि त्या भिंतीवर थाड थाड कपाळ बडवलं. ती आई 1 तास रडली. 1 तास रडल्याच्या नंतर त्या आईचे अश्रू मिटल्या गेले. पण आजही भारताच्या गॅझेटमध्ये सोन्याच्या अक्षरामध्ये मोत्याच्या शाईमध्ये रामस्वामीच्या आईचं नाव अगोदर लिहिल्या गेलं. असा पराक्रम फक्त देशभक्ताच्या मातेने केलेला आढळला दादा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. आपल्या कीर्तनामध्ये जे देशभक्त आले त्याने समोर या, त्यांचा हार घालून सत्कार करायचा. या समोर या. कोण कोण उभे राहू कर. या समोर. जे काही चुकीत असेल माझ्या बुद्धीचे दोष, योग्य ज्ञानोबाऱ्यांचा प्रसाद नाही का. सगळ्यांनी तुम्ही गोड गायक वादक मंडळी यांनी गोड अशी साथ केली. मृदंगाचार्य महाराज, विनेकरी, भालदार, चोपदार सर्वांना नतमस्तक होतो. आणि वेळेतली वेळ काढून आमचे चेतन दादा इथपर्यंत आले, शब्द गोड करून घेतले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि जे आपल्या समोर जे शूटिंग चालू आहे ते गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल आमचे उद्धव भाऊ कवडे यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा नाही का. नाहीतर आपण बरं का कॅमेरे आपण बघितले पण कुणी कशाची शूटिंग करतंय, कुणी गाण्याची शूटिंग करतंय. पण यांनी विचार केला, म्हणले मी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसारच करणार. असं उत्कृष्ट कार्य आमचे उद्धव भाऊकडे माझ्यासोबत वैजापूरून आले. त्यांच्या गजर हरिनामाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचंही कीर्तन ऐकायला भेटेल आणि चांगले चांगले मोठमोठ्या महात्म्यांचे कीर्तन ऐकायला भेटतील. म्हणून सगळ्या गावकऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सगळे अण्णासाहेब डोरगे, आबासाहेब डोरगे सगळ्यांनी नाही का आमच्या चैतन दादातर्फे तुमच्या गावकऱ्यांच्या मार्फत हे मला निमंत्रण दिलं. म्हणून सगळ्याच गावकऱ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि माझी झालेली सेवा माझे गुरुवरे वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, परमपूज्यनी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरमी मुझ में इसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली.